परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. अनुभव पण आलेले असतात. तरी पण आपण त्याच चुका करत असतो. त्याच ठिकाणी पुन्हा माणुसकी दाखवत असतो. माणसं कळतात. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं सगळं बदललेलं असतं. दिवस बदलतात तशी माणसं बदलतात आणि त्यांचं वागणंही बदललेलं असतं. आपल्या निदर्शनास जरी त्या गोष्टी आल्या तरी सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा त्याच वाटेला जातो आणि तशीच मदत करत राहतो. नंतर त्याचा त्रास होतो, वाईट वाटतं, दुःख पण होतं आणि असं वाटतं माणसं बदलत का नाही? बदलायला पाहिजे. परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. हे पाहून फार दुःख होतं. असं वाटतं की आपणही बदलायला पाहिजे, पण आपण बदलत नाहीत. आपण मात्र त्याच विश्वासाने लोकांपुढे त्यांना मदत करत असतो आणि त्यांना समजून घेत असतो. त्या संकटामध्ये, त्या वेळेला, त्यांच्या अडचणीनुसार, त्यांच्या गरजेनुसार आपण धावून जातो, मदतीला जातो. दिवस-रात्र काही पाहत नाही. वेळ महत्त्वाची असते. आपल्याला मदत करायची असते. आपल्याला त्यांना अडचणीतून बाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी आपण पाहिजे ती मदत करायला तयार असतो. त्यामध्ये आपल्याला काहीही मिळणारं नसलं तरीसुद्धा आपण त्याचा विचार नाही करत. आपल्याला फक्त त्या माणसाला अडचणीतून बाहेर काढायचंय आणि त्यांना पुन्हा मार्गस्थ करायचंय हा हेतू आपला असतो आणि आपण त्यासाठी धावाधाव करत असतो, कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो, त्याग करत असतो. जे काही आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण ते प्रयत्न करत असतो आणि त्या माणसाला मदत करत असतो. पण माणसांना जाणीव नसते. माणसं जाणीव ठेवत नाही. माणसांना त्यांची गरज संपली की ते बाजूला होतात. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण जी आहे ती माणसांमध्ये दिसून येते. आपल्याला आश्चर्य वाटतं आणि धक्काही बसतो. असं वाटतं की खरंच माणूस होता काय आणि आज दिसतोय काय प्रत्यक्षात आपल्याला. पण हे जग असंच आहे. हा समाज, ही माणसं, ही याच आता स्वार्थाच्या वाटेवरती चाललेला आहे.